फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण भगर साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम गोल गरगरीत आणि वर्ष ते 1.5 वर्ष टिकणारी अशी मस्त आपली ही भगर चकली तयार झालेली आहे. ती पण एकदम टेस्टी आणि कुरकुरीत अशी. तर ती चकली आपल्याला कमीत कमी 2 दिवस वाळवायची आहे. मग 2 दिवसात वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता इतक्या छान अशा आपल्या ह्या चकल्या तयार होतात. तर एकदम सोप्या पद्धतीने चकली पाडताना आपली ती तुटायला नको किंवा कशी केली पाहिजे का ही सगळी बारीक निरीक टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का मी ही भगर बटाटा चकली कशी बनवली आहे. ते साहित्यांप्रमाणे एकदम योग्य प्रमाणात घेतलेलं आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर त्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला. मी 1 वाटी घेतलेला आहे साबुदाणा. अगोदर धुवून व्यवस्थित आणि मग भिजवायचं आहे. तर 1 वाटी भिजवलेला साबुदाणा, 1.5 वाटी भगर घेतलेली भिजवलेली आणि 4 ते 4 बटाटे घेतलेले छोटे छोटे. तुम्ही मोठे छोटे तसे घेऊ शकता. आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आता जे बटाटे घेतलेले ते मी छोटे घेतलेले. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 4 बटाट्याच्या ऐवजी 2 मोठे बटाटे उकडलेले घेऊ शकता. मग आता मी यासाठी कढई ठेवलेली आहे अगोदर. मग कढईमध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे. आता मी जवळजवळ 2.5 वाटी आपलं हे सगळं साहित्य होतं आहे, भगर आणि साबुदाणा. तर मग आपण त्याच्यासाठी 4 वाट्या पाणी ठेवणार आहोत. तर ज्या वाटीने आपण भगर आणि साबुदाणा घेतलेला आहे, आता भगर 1.5 वाटी आणि साबुदाणा 1 वाटी भिजवलेला, तर मग त्या हिशोबाने आपण 4 वाट्या पाणी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातच मग त्या पाण्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचे, हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे त्याच्यात. आता जो हिरव्या मिरच्याचं तुम्हाला तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. मग पाण्याला उकळी आली का आपण ती भिजवलेली भगर त्याच्यात टाकून घ्यायची. आणि भगर शक्यतो धुवून आणि मगच भिजवा, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, भगरीमध्ये सफेद खडे असतात, मग ते कच्चं लागतात खाताना. तर शक्यतो धुवून आणि रोळून घ्या, म्हणजे ती भगर आपली छान अशी खडेविरहित आपली तयार होईल. आणि त्याच्यातच नंतर आपल्याला साबुदाणा आहे तो भिजवलेला टाकायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस फुल ठेवायचा आहे आणि चांगलं असं एकजीव करायचं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित. आता हे बघू शकता. आणि मग असं करता करताच आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे, म्हणजे काय होईल, ते सारण आपलं लगेच घट्ट तयार होते, पटकन शिजतं. कमी मोजून फक्त 10 मिनटात आपली हे सारण आपलं तयार होतं चकलीचं. तर मस्त असं बघू शकता, चांगलं त्याला असे बुडबुडे येत आहे आणि चांगलं शिजतं येते आपलं सारण. मग हे असं शिजत आलं का थोडंफार अर्धनिर्ध शिजत आलं का म्हणजे साबुदाणा आपला ट्रान्सपरंट दिसायला लागतो किंवा असा गुळगुळीत दिसायला लागतो. त्याचा कलर लगेच बदललेला दिसतो तो साबुदाण्याचा. आणि भगरही आपली ती अशी फुललेली वाटायला लागते. मग यासाठी काय करायचं आहे, मग हे शिजत आलं का लगेचच आपण जो उकडलेला बटाटा आहे तो मी किसून ठेवलेला आहे. मग तो उकडलेला बटाटे 1-2 तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे, म्हणजे जास्तही बटाट्याचा वापर करायचा नाही. आता इथं छोटे छोटे बटाटे होते म्हणून मी 4 घेतलेले. मग तुम्ही 2 बटाटे मोठे असेल तर 2 बटाटे घेऊ शकता. मग ते किसून घ्यायचे आणि शक्यतो बारीक किसणीने किसा, म्हणजे तो बटाटा आपला चांगला मॅश होईल. आणि मग लगेचच यातच या सारणात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला एकजीव होईल अशा पद्धतीने हे चांगलं सारण आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता मी तो बटाटा टाकल्यानंतर सारखं असं हलवते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. मग याच पद्धतीने आपलं सगळं गठुळी राहायला नको किंवा आपल्या त्याच्यात बटाट्याच्या पण गठुळ्या तयार व्हायला नको, ह्या हिशोबाने हे सारण आपलं सगळं असं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे. आणि कमीत कमी पुन्हा 5 मिनटं, अगोदर 10 मिनटं आणि नंतर 5 मिनटं आपल्याला हे कमी गॅसवर असं शिजवायचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता भगर पण मग आपली चांगली फुलेल आणि बटाटाही चांगला शिजले जाईल. मग वरून वाटलंच तुम्हाला जर वाटलं ना तर घट्ट आहे, तर मग पुन्हा मग अर्धी वाटी पाणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि शक्यतो गरम पाणीच टाका. जर तुम्हाला वाटलं सारण खूपच घट्ट झालं आहे तर मग अर्धी वाटी पाणी आपण त्याच्यात पुन्हा ॲड केलेलं आहे. म्हणजे 4 वाट्या तर 4.5 ते 5 वाटी पाणी आपल्याला त्याला लागलेलं आहे या सगळ्या साहित्याला हे सारण शिजवताना. तर आता मस्त हे आपलं सारण शिजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही एकदम छान असं. मग आता एक प्लास्टिकचा पेपर आथरायचा आहे. तुम्ही उन्हातही वाळवू शकता किंवा सावलीतही वाळवू शकता. आणि मग याच्यावर आपण मशीनचा किंवा साच्याचा वापर न करता आपण तेल पाऊचमध्ये असं भरून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे सारण. त्या तेल पाऊचला थोडंसं असं साईडने असं एक कोपऱ्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे छोटंसं. आणि नंतर मग याच्यावरचं तोंड असं फाडून त्याच्यात आपल्याला हे सारण भरून घ्यायचं. या पद्धतीने असं भरून घेऊ. आणि शक्यतो थंड होऊ द्या आणि मगच पाडा, नाही तर मग तेल पाऊच गरम झालं का चकल्या पाडताना हाताला चटके बसतात. आता मला व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला लगेचच गरम गरम याच्यातच दाखवणार आहे. एवढा वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला गरम गरम त्याच्यात दाखवणार. आता हाताला भरपूर चटके लागत आहे, पण मी आता तुम्हाला याच्या चकल्या पाडून दाखवणार. तर अशा पद्धतीने गोल गरगरीत आणि एकदम छान अशा झटपट आपल्या ह्या चकल्या तयार होतात, बघू शकता.
बघा किती छान अशी गोल गरगरीत आपली ही चकली आलेली आहे। याच पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या अशा पाडून घ्यायच्या प्लास्टिकवर आणि कमीत कमी 2 दिवस आपल्याला कडकडीत उन्हात किंवा सावलीत 2 दिवस वाळवायचे आहे। आता यानंतर 1 दिवस जरी तुम्ही सावलीत पाडून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हात टाकल्या तरी चालतं। मग संध्याकाळच्या टायमाला तुम्ही जर ह्या बनवून ठेवल्या आणि पंख्याखाली सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ताटामध्ये भरून उलट्या करून ठेवून दिल्या तरी ह्या चकल्या आपल्या छान अशा वाळतात बघा। तशा मस्त या पद्धतीने या चकल्या अशा सगळ्या एकसारख्या अशा पाडून घ्यायच्या आहे। हलक्या हाताने पाडायच्या आहे म्हणजे एकदम छान अशा गोल आणि एकदम छान अशा आपल्या ह्या चकल्या तयार होतात। तर याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या अशा पाडून घेणार आहे। तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि साबुदाणा भगर बटाटा चकली आपली जी भगरीची चकली आहे ती बनवून बघा। तर भगरीच्या ह्या चकल्या अशा पाडून घ्यायच्या आहे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी उलट्या करून मी या उन्हात चांगल्या कडकडीत वाळवून घेतलेल्या आहे। तर जवळजवळ 2.5 वाटीमध्ये आपल्या 25 ते 30 अशा भगरीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत। तर बघू शकता एकदम कडकडीत अशा वाळलेल्या आणि एकदम अशा गोल गरगरीत आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या। आता तुम्हाला मी तेलात तळून दाखवते। तर बघू शकता समजतात तेलात चांगलं गरम करायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला ही चकली टाकून घ्यायची। तर बघू शकता तेलात टाकल्याबरोबर किती छान आपली ही चकली फुललेली आहे मस्त अशी आणि पांढरी शुभ्र आपली ही चकली तयार झालेली। तर याच पद्धतीने तुम्हाला अजून 2-3 चकल्या तळून दाखवते। पटकन तेलात टाकल्याबरोबर आपल्या ह्या चकल्या अशा दुप्पट तिप्पट फुलतात म्हणजे छान अशा ह्या चकल्या तयार होतात। तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्या चकल्या अशा बनवून घ्यायच्या आहेत। तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि साबुदाणा भगर बटाटा चकली नक्की एकदा तरी करून बघा आणि कमेंट करा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। तर मस्त अशा खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहे। तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत। तर नक्की ट्राय करा।